या सेशनमध्ये आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या सेल ऑर्गेनेलचे जनरल फंक्शन्स अभ्यासणार आहोत. तर चला आपण ते अभ्यासू. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जर आपण एक जनरल फंक्शनचा स्टडी करायचा झाला तर हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या एन्व्हलपपासून सिस्टरने फॉर्म होतात. या जनरल फंक्शन्सचा स्टडी करण्यासाठी आपण एक डायग्राम त्यांची ड्रॉ करू. सिस्टरने, या सिस्टरनेवरती रायबोझोम हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. यानंतर इथे वेसिकल्स, राउंडेड टाईपच्या वेसिकल्स या प्रेझेंट असतात सिस्टरनेच्या जवळ. वेसिकल्स, या वेसिकल्सवरतीही सिस्टरने जवळ असणाऱ्या रायबोझोम हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. रायबोझोमचे लार्जर सबयुनिट या सरफेसना अटॅच असतात आणि ते रायबोफोरिन फर्स्ट आणि सेकंड या ग्लायकोप्रोटीनने ते अटॅच असतात. हे आपण यापूर्वी अभ्यासलं आहे. देन यानंतर रिजन येतो तो म्हणजे ब्रांच्ड अशा ट्युब्युल्सचा, आणि हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. तर यावरून आपण या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे जनरल फंक्शन्स आहेत ते स्टडी करू. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जनरल फंक्शन्समध्ये पहिला नंबर येतो, इट ॲक्ट्स ॲज सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. सायटोस्केलेटल, ज्यावेळी तुम्ही या सेलचं ऑब्झर्वेशन कराल तर या सेलमध्ये आपण पाहतो की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा ऑल ओव्हर सेलमध्ये स्प्रेड झालेला आहे. म्हणजे याचं नेटवर्क सर्व सेलमध्ये स्प्रेड झालेले आपल्याला दिसून येईल. यामध्ये सिस्टरने आहेत, यामध्ये ट्युब्युल्स आहेत आणि यामध्ये व्हेसिकल्स आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे या सेलसाठी एक मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं आणि एक जो डेफिनाइट शेप आहे या सेलचा तो शेपसुद्धा हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या सेलला प्रोव्हाइड करतो. आणि सायटोस्केलेटल, सायटो म्हणजे सायटोप्लाझमच्या मध्ये असणारा, स्केलेटल म्हणजे त्याचा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारा सांगाडा, या सांगाड्याची भूमिका हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम निभावतो. म्हणून इट ॲक्ट्स ॲज अ सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. हे एक जनरल फंक्शन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. सेकंड फंक्शन आहे इट ट्रान्सपोर्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम nucleus to other organelle and cytoplasm and outside the सेल. या डायग्रामवरून तुम्हाला एक लक्षात येईल की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे इनसाइडमध्ये न्यूक्लियसशी अटॅच आहे. म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलप पासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा स्टार्ट होतो. म्हणजेच या न्यूक्लियसमध्ये क्रिएट होणारी इन्फॉर्मेशन किंवा या न्यूक्लियसपासून बाहेर पाठवली जाणारी इन्फॉर्मेशन ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या माध्यमातून पोचते. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा एक इम्पॉर्टंट मीडियम आहे. तर आउटसाइडमध्ये जर पाहाल तर तुम्हाला इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतो. या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत आणि आतमध्ये न्यूक्लियसपर्यंत हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सर्वत्र पसरलेला आहे. आणि हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे सेलमध्ये व्हेरियस ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत
या ऑर्गॅनेल्सपर्यंतही अटॅच असतो, कनेक्टेड असतो. फॉर एक्झाम्पल, हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सिस्टर्नेचा एरिया आहे, यामध्ये असणाऱ्या या व्हेसिकल्स या गॉल्जी बॉडीज या सेल ऑर्गॅनेलला कनेक्ट होतात, म्हणजे त्या कम्युनिकेट करतात. आणि गॉल्जी बॉडीज लायसोसोमला कम्युनिकेट करतं. लायसोसोम हे वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेल्सला कनेक्ट होतं. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे इतर स्ट्रक्चर्स आहेत ते मायटोकॉन्ड्रियाला प्रेझेंट असतात. म्हणजेच हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन पोचवली जाते, ट्रान्सफर केली जाते, त्यामधला एक अतिशय महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका निभावतो. हे एक सामान्य कार्य आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे थर्ड जनरल फंक्शन आहे इट ट्रान्सफर प्रोटीन and lipid to the Golgi bodies. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जवळ असणाऱ्या या व्हेसिकल्स यांच्या बडिंगपासून फॉर्म झालेल्या आहेत. तर ट्युब्युल्स जवळ असणाऱ्या ज्या व्हेसिकल्स असतात त्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बडिंगपासून फॉर्म झालेल्या आहेत. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जवळ म्हणजे सिस्टर्ने जवळ असणाऱ्या व्हेसिकल्स इथे प्रोड्यूस झालेला प्रोटीन हा या व्हेसिकल्स मार्फत गॉल्जी बॉडीज या स्ट्रक्चरकडे पाठवल्या जातात. ह्या व्हेसिकल्स काय करतात? ह्या व्हेसिकल्स या गॉल्जी बॉडीजकडे जातात. काय घेऊन जात आहेत या व्हेसिकल्स? प्रोटीन कॅरी करतायत. आणि या ट्युब्युल्सच्या जवळ असणाऱ्या बडिंगपासून फॉर्म झालेल्या या व्हेसिकल्स या ट्युब्युल्समध्ये प्रोड्यूस होणारा लिपिड या व्हेसिकल्स या गॉल्जी बॉडीजकडे कॅरी करत आहेत. म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ट्रान्सफर्स प्रोटीन अँड लिपिड टू द गॉल्जी बॉडीज. आणि हा जो प्रोटीन आणि लिपिड या व्हेसिकल्सच्या माध्यमातून गॉल्जी बॉडीजकडे पाठवला जातो, तिथे त्यांच्यावरती प्रोसेस होते. आणि या प्रोटीनचं कन्व्हर्शन एन्झाईम्समध्ये होतं. आणि लिपिडचं कन्व्हर्शन हे हॉर्मोन्स आणि म्हणजेच काही स्टिरॉइडल हॉर्मोन्स आणि मेम्ब्रेन लिपिडमध्ये केलं जातं. म्हणून जे जनरल फंक्शन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, इट ट्रान्सफर्स प्रोटीन अँड लिपिड टू दी गॉल्जी बॉडीज. हे एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं इम्पॉर्टंट जनरल फंक्शन आहे. ओके, देन नेक्स्ट जनरल फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंपार्टमेंटलायझेशन. कंपार्टमेंटलायझेशन कशाचं? जर तुम्ही सेलचं ऑब्झर्वेशन केलात तर हा जो सगळा इंटरसेल्युलर, फॉर एक्झाम्पल ही ती सेल आहे, या इंटरसेल्युलर स्पेसमधला सर्व रिजन, आता मी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या ठिकाणी ड्रॉ केलेला नाही, पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा ऑल ओव्हर सेलमध्ये स्प्रेड झालेला असतो. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममुळे इंटरसेल्युलर स्पेस जो आहे तो दोन रिजनमध्ये डिवायडेड आहे. एक म्हणजे ल्युमिनल, म्हणजे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आतमध्ये असणारा एरिया त्यास ल्युमिनल किंवा इनसाइड एरिया असे म्हणतात. आणि याच्या बाहेर असणारा तो म्हणजे सायटोप्लाझ्मिक एरिया म्हणजे एक्स्ट्रा ल्युमिनल. अशा दोन रिजनमध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा डिवाइड होतो. म्हणजे एक या सेलच्या इनर पोर्शनचं कंपार्टमेंटलायझेशन करण्याचे कार्य हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आहे. राईट, कंपार्टमेंटलायझेशन. आणि हे कंपार्टमेंटलायझेशन हे खूप प्रॉडक्टिव्ह आहे, खूप युजफुल आहे. कशासाठी ते आपण पाहू. नेक्स्ट जनरल फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इट हेल्प्स इन
बायोसिंथेसिस हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सरफेस आहे, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती मोर दॅन 30 एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि हे एन्झाईम्स हे बायोसिंथेसिसमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एरिया जेवढा जास्त, म्हणजे आपण पाहतोय की हा मॅक्झिमम एरिया या सेलला प्रोव्हाइड होतो आणि या सरफेसवरती सर्वत्र 30 पेक्षा जास्त एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि हे एन्झाईम्स बायोसिंथेसिसमध्ये हेल्पफुल आहेत. म्हणून endoplasmic reticulum, it helps in biosynthesis. The general function of endoplasmic reticulum is it helps in cytoplasmic vacuolar system. सायटोप्लाझ्मिक व्हॅक्युलर सिस्टीम म्हणजे या सेलमध्ये प्रेझेंट असणारा सर्व एरिया, सर्व सेल ऑर्गॅनेल्स हे इंटरकनेक्टेड आहेत आणि हे जे इंटरकनेक्टेड आहेत सर्व सेल ऑर्गॅनेल्स, हे सर्व सेल ऑर्गॅनेल इंटरकनेक्टेड असणं म्हणजे फॉर एक्झाम्पल सिस्टरनेच्या माध्यमातून व्हेसिकल्स आणि व्हेसिकल्स या गॉल्जी बॉडीजला कनेक्टेड आहेत. गॉल्जी बॉडीजपासून लायसोसोमचं प्रोडक्शन होतं. लायसोसोम त्यानंतर हा जो एरिया आहे हा मायटोकॉन्ड्रियाला पण कनेक्टेड आहे. या वेने हे सर्व सेल ऑर्गॅनेल्स हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत बिकॉज ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि या सिस्टीमलाच, या सर्व एक कनेक्शन्सला ऑल ओव्हर सायटोप्लाझ्मिक व्हॅक्युलर सिस्टीम असे म्हणतात. आणि या सायटोप्लाझ्मिक व्हॅक्युलर सिस्टीममध्ये अतिशय कळीची भूमिका हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम निभावतं. म्हणून it helps in cytoplasmic vacuolar system. Another general function of endoplasmic reticulum is cell plate formation. Cell plate formation. What is cell plate formation? Cell plate काय असते तर cell plate ही सेल डिव्हिजन होते वेळी म्हणजेच पेशींचं विभाजन होते वेळी सायटोकायनेसिसची म्हणजे नवीन पेशीच्या निर्मितीची जी प्रक्रिया असते त्या नवीन पेशीच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या वेळी ज्यावेळी असे 2 सेल फॉर्म होत असतात आणि 2 न्यूक्लियाय फॉर्म होत असतात. फॉर एक्झाम्पल हे 2 न्यूक्लियाय आहेत. या 2 न्यूक्लियायच्या इथे इक्वेटोरियल प्लेन जवळ इथे सेल प्लेट फॉर्म होत असते आणि ही सेल प्लेट म्हणजेच फ्रॅग्मोप्लास्ट आहे. यालाच फ्रॅग्मोप्लास्ट असे म्हणतात. आणि हे फ्रॅग्मोप्लास्ट कशापासून फॉर्म झाला आहे आपण सेल वॉलचं स्टडी करत असताना हे डिटेलमध्ये अभ्यासलं होतं. तर हा फ्रॅग्मोप्लास्ट हा काय आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीज या 2 सेल ऑर्गॅनेलचे पीसेस म्हणजेच फ्रॅग्मोप्लास्ट आहे. या आणि ह्या फ्रॅग्मोप्लास्टपासून सेल प्लेट फॉर्म झालेली असते आणि ही सेल प्लेट फॉर्म झालेली ही सेल प्लेट नंतर या सेल प्लेटचा मिडल लॅमेला बनतो आणि या मिडल लॅमेलाच्या भोवती फॉर एक्झाम्पल हा जो सायटोप्लाझम आहे या सेलचा हा सायटोप्लाझम इथे सेल्युलोजिक सेल वॉल क्रिएट करतो. पेशीभित्तिका इथे तयार होतात आणि हा या सेलचा सायटोप्लाझम या साईडला मिडल लॅमेल्याच्या दुसरी सेल्युलोजिक सेल वॉल क्रिएट करतो. म्हणजे मिडल लॅमेला हा जो काही आहे हा मिडल लॅमेला कशापासून फॉर्म झाला आहे सेल प्लेटपासून फॉर्म झाला आहे. सेल प्लेट ही फ्रॅग्मोप्लास्ट आणि फ्रॅग्मोप्लास्ट हे काय आहेत पीसेस आहेत, तुकडे आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीजचे. तर हे एक महत्त्वाचं जनरल फंक्शन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ते म्हणजे सेल प्लेटचं फॉर्मेशन. काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम संबंधित असणाऱ्या. त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम संबंधित असणाऱ्या टर्म्स म्हणजेच निसल्स ग्रॅन्युल्स ही ती टर्म आहे. निसल्स ग्रॅन्युल्स कुठे असतात तर निसल्स ग्रॅन्युल्स ज्या नर्व सेल असतात फॉर एक्झाम्पल ही ती नर्व सेल आहे
हा असा निमुळता होणारा भाग. फॉर एक्झाम्पल ही ती नर्व सेल आहे. या नर्व सेलमध्ये हा जो रिजन आहे, हा रिजन यास सायटोन म्हणतात. या सायटोनमध्ये असे काही ग्रॅन्युल्स असतात, काही दाणेदार स्ट्रक्चर्स असतात. हे आहेत निसल्स ग्रॅन्युल्स. आणि हे निसल्स ग्रॅन्युल्स काय आहेत तर एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे म्हणजे असे काय आहेत, त्याचे मासेस आहेत. masses of rough endoplasmic reticulum means Nissel's granules in cyton of neuron. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे मायलॉइड बॉडी. मायलॉइड बॉडी हे सुद्धा काय आहेत, मासेस आहेत. मासेस ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, राईट. तर हे जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे मासेस आहेत हे कुठे असतात तर ते असतात रेटिनल सेल्समध्ये. रेटिनल सेल्समध्ये प्रेझेंट असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे सर्व जनरल फंक्शन आपण या सेशनमध्ये अभ्यासले आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा अजून म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा GERL या सिस्टीमचा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. GERL, G फॉर गॉल्जी बॉडीज, ER फॉर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि L फॉर लायसोसोम. म्हणजे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून काय फॉर्म झालेला आहे, गॉल्जी बॉडीज फॉर्म झालेले आहेत. गॉल्जी बॉडीज पासून लायसोसोम्स फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. आणि हे सर्व जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, मेम्ब्रेन ऑर्गॅनेल्स, हे सर्व एकमेकांना कनेक्टेड असतात आणि यालाच GERL सिस्टीम असे म्हणतात. या GERL सिस्टीमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी संबंधित असणारे सर्व जनरल फंक्शन्स, स्पेसिफिक फंक्शन्स आपण कालच्या सेशनमध्ये अभ्यासले. जनरल फंक्शन्स आपण आजच्या सेशनमध्ये अभ्यासले आहेत. आय होप तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सर्व भाग समजला असेल. त्याचं स्ट्रक्चर, त्याचे फंक्शन्स आपल्याला लक्षात आले असतील. आणि आपल्याला सर्वांना जर हे सर्व लक्षात आलं असेल, आवडत असेल, समजत असेल तर प्लीज कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.